हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्याकडे नाव होणार नागेश होणारे. तर गाईज आजचा ब्लॉग म्हणजे होणार आहे एक युनिकच होणार आहे, कारण आज वेगळंच काहीतरी नवीन दिसणार आहे ब्लॉगमध्ये. तर दादा बघा आता नक्कीच एकटाच आहे दादा, आज मी पण नाही. तर बघा दादा काय म्हणतो. आज कृपाची परीक्षा असल्यामुळे तो आता कॉलेजला जाणार आहे आणि मी चाललेलो आहोत. तर थेट डायरेक्ट आटाली कोलीवाड्याला कल्याण तालुक्यामध्ये येतो तो. तिथे पूर्ण डेकोरेशन करायचं आहे. तर कंटिन्यू राहा, सपोर्ट करा आमच्या चॅनलला. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि नक्कीच बघा आणि मजा येणार बघायला खूपच. तर चला गाईज दादाच्या सोबत बघू शकता इथे ओली आग्र्यांची शान. गाईज बघू शकता तुम्ही, आता पूर्ण प्रोसेस चालू आहे. मूर्ती ती श्रीकृष्णाची असल्यामुळं आता पूर्ण आम्ही इको फ्रेंडली पूर्ण करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्ही इको फ्रेंडलीच करतो, टाकाऊपासून टिकाऊ. बघत राहा आता कसं आम्ही करतो ते. तेजस पण असतो माझ्या बरोबरीला. आता बघूया, बघा जरा कसं होते ते. पूर्ण सपोर्ट करा. बघू शकता तुम्ही डेकोरेशन आमचा मामा पण आहे सपोर्टिंगला वरती बसलेला आहे. आणि पूर्ण आता म्हणजे राधाकृष्ण मूर्ती असल्यामुळं आता पूर्ण शेती वगैरे दाखवली आहे वरती. शेती आणि झाड वगैरे पूर्ण इको फ्रेंडली बनवायला लावलेले आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आटाली कोलीवाडीला आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. अजून बाकी आहे, आता बघू शकता तुम्ही. थोडं थोडं तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवण्यात येईल. गाईज या आता जेवायला. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पापड, श्रीखंड आणि सोबत तेजस पण आहे. या जेवायला चला. आता POP वगैरे फाडायला लावलेले आहे. कोण जिप्सन पाहू शकता तुम्ही. आता पूर्ण मिक्स करत आहोत POP. मामा पण आलेला आहे आता सपोर्टिंगला. बघूया आता काय होतंय पुढे. एक नंबर. पूर्ण असा वृंदावन पूर्ण करायला लावले. काय करणार एक नंबर आहे. लवकर वाढतो. ते दुसरं पण आणलेलं होतं ना रे, त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या. अजून भाज्या माझा नंबर नाही
हे आता पांढरा कुठे आहे? पाणी नाही घालायचं ना. काय सांग पाणी नाही घालायचं. पाटाचं म्हणजे काटा. आता काय तुम्ही बघू शकता पूर्ण झालेला आहे झाड तयार आता आमचा पिवटीचा चालू आहे वर्किंग पाहू शकता. काय तुम्ही बघू शकता आता आम्ही जे पण डेकोरेशन करतो ते सर्व टाकाऊपासून टिकाऊ असतात आणि पूर्ण इको फ्रेंडली मखर असतात हे पाहू शकता तुम्ही. आता वृंदावनचा हा डेकोरेशन चालू आहे अटालीला. गायस ते तुम्ही पाहू शकता हा इको फ्रेंडली मखर पूर्ण डेकोरेशन आहे. हा हे शेते वगैरे दाखवले आहेत. अजून काम भरपूर बाकी आहे. आता याचा पूर्ण उर्वरित भाग हा उद्या बघूया. शुभप्रभात मित्रांनो. तर आज आलो परत दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आणि पूर्ण म्हणजे आपण वर्क केला होता जो मामाकडे तो आता पूर्णपणे झाडबीर सर्व सुकलेला आहे मस्त बऱ्यापैकी. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दिसेलच. बघूया आता काय होतं ते पुढे. तेजस वृंदावनची शेती बनवत आलेली आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण इको फ्रेंडली मकर असतात. इकडे मामा पण मस्त शेता बनवतो. सगळं कट नाही होणार. मामा आता चाललेला आहे कल्याणला कलर आणण्यासाठी. पूर्ण फिनिश करायचं आम्हाला आज. बघूया बघत राहा जरा. काम चालू आहे. सपोर्ट करा. शेतीचं काम चालू आहे जरा. आणि तुम्ही शिवला. पाणी आण. पाणी प्यायला आणला. येऊन नाही राहिला. तो खूप प्रकारचे आहे. जात काय ते. लय पाण्यात जा. इकडे चांगलं आहे. तुला गलत नाही बघा. असं दुसरा दिवस आणि मी सुद्धा आलो आज दादाच्या जरा मदतीला. आणि मामाचा नाश्ता विष्टा करताना काही मदत नाही. वहिनी पण आल्या आज. पातळ झालेला आहे. गाइस बघू शकता पूर्ण पीओपीचं आता त्याचे काम झालेलं आहे. आणि इथे जरा बघू शकता पूर्ण लागवड केलेली आहे शेतीची. पूर्ण शेती दाखवलेली आहे साईडला. झाड वगैरे पूर्ण सजावटाचा चालू आहे. पूर्ण वृंदावन पूर्ण चालू आहे. आणि आताच मामा कल्याणवरून आलेला आहे. त्यांनी पूर्ण सजावटीचं सामान आणलेलं आहे. बघू शकता ते स्प्रे कलर आहे. आणि पूर्ण आमचा प्रयत्न असतो तो पूर्ण इको फ्रेंडली मकर कसा होईल याकडे आम्ही जास्त फोकस करतो. जेणेकरून पर्यावरणाची आपली हानी नको व्हायला. मेन तो आमचा उद्देश असतो. आता लग्न लावणे म्हणून काही शिजवलं फांद्या दिसतं ना. फांद्या त्या गाईस त्याला चावला पाला. येस
किती आहे त्याच्यामध्ये काय माहिती नाही. मला मी टाकता एकत्र पद्धतशीर लावा. मग तुला चालेल झालं की सांगायला पोपटमध्ये पालू करून आम्हाला आकाराचा बाहेर आहे आम्ही केला गेले आकाराचा काय बनवले सड्डा बनवले तो लेप झाला लेप आता नेट बनव बघ. असं बनव. त्याचा गुंडा मार आहे. असं गुंडा मार त्याला. जो तो आकार आहे तुला. आम्हाला जायचं होते होता आकार भेटेल ना नाही जेवला सिंगू जेवला तू सिंगू तू जेवला सिंगू तू जेवला. फॅन कुठे आहे बापू तर फॅन गाईज आता पूर्ण पी वगैरे झालेला आहे तर आता डायरेक्ट आता जेवायलाच वारले जेवायला बसले आता चला या जेवायला जेवण झाल्यानंतर आम्ही कंटिन्यू करू तिला तर होशी घे काही जेवण वगैरे झालं मस्त सर्वांचं खूप भारी आणि पुन्हा एकदा कंटिन्यू झालेलं आहे दादा. चला तर मग आता पेंटिंग करूया आता चालू करतो पेंटिंग स्प्रे आहे स्प्रे पेंटिंग हॅलो हा बाबा बोला. हा झालं येऊन बांधलं सगळं. हॅलो हॅलो झालं. ती छत्री तिकडे का टाकली रे? ग्राउंड शॉट चालू आहे आता शेप देत लावले दादानी. तर काहीच कलरचा वास एवढा येतो ना तर सगळेजण बाहेर गेलेत कोणीच नाही इथे. सकाळपासून चावचाव चालू होता पण आता कोणी नाही. एक पण कोणी दिसे नाही इथे. सगळीच बाहेर गेले. ते बोलतो वास आहे का बोलतो मजा काय बोलतो बाहेर जाता होतं मग जा बोलतो वास तुम्हाला घेऊ नाही. तर बघा कसा काम चालू आहे तसा. पूर्ण जे मखर असतात ना ते पूर्ण टाकापासून टिकावं असतात तर काही ही शेती दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये भातसुद्धा पेरलेला आहे मामाने. झाड दाखवलेलं आम्हाला बी नव्हतं माहिती आहे काय
रांजण टोपी ह्या पायी टोपीला. तर काही आता गवताचं काम चालू आहे खाली. आणि दादा दरवर्षी मामाकडे मखर करतच असतो वेगवेगळ्या प्रकारचे. कुठे ना कुठे कधी पण ऑर्डर पण असते दादाला खावं पण दरवर्षी म्हणजे. बघा हे वर्ष पण झाड पण अजून बाकी आहे, भरपूर बाकी आहे काम. भरपूर बाकी आहे काम. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि पाहत राहा, कारण सर्व काही दिसणार आहे कसं काय होतं ते, कसं दादा दरवर्षी करतोय ते सर्व ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे. आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, म्हणजे नक्कीच तुम्हाला दिसणार सगळं. आणि हा कलर जर मारत असताना तुम्ही जर असा जरा त्याला स्पर्श देखील केला, हे बघा, तर असं पूर्ण निघणार. मग ते स्पर्श करून फायदा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही कलर लावा तेव्हा तो व्यवस्थित राहायला पाहिजे. सेफ्टीनुसार ठेवला तर तो व्यवस्थित शो दिसेल. तर काही हा आहे पोपट. पोपटाला अवेलेबल केले नखपालीस देत लावले, कलर नाही त्याच्यामुळे. रेड कलर नव्हता ना, त्यामुळे जरा रेड त्याची टोची दाखवण्यासाठी. बघा गाईज, आता पोपट पूर्ण तयार झालेला आहे. डोलं बिला बघा मस्त. ना. आणि आता कलरचं सुद्धा काम झालेलं आहे, परंतु चालू आहे थोडा. दादा बोलतो थोडा अजून बाकी आहे काम. गाईज आता आम्ही पानं बिनं तयार करायला लावल्यात. ऑलरेडी आणलेलं आहेत मामा रेडीमेड पानं, पण ते आम्ही रशीद बांधीत लावलेलं आहेत. बघा कुशल पण आहे माझ्या जोडीला. हा बघा, हा तोडतोय मी, रशीमध्ये बांधतोय. हे बघा, आणि हे बांधून ठेवून झाल्यावर दादा तिकडे लावतो. गाईज बघू शकता, फुलं बनवायला लावल्यात, हँड पेंटिंग. जे बघा हे सर्व हातात केलं दादानी. आणि हा पोपट. पोपटानी तर नको गेलता बनता, पण दादानी कसा तरी बनवला. गाईज बघू शकता, आता पानं पण लावलेलं आहे दादानी. तो सुकलेला होता एकदम झाड, म्हणून आता जरा पानं बिनं लावल्या, म्हणजे कसा दिसेल का झाले तो परत जिता. एकदम गावठी भाषा वापरलेली आहे. प्रत्येक मोठ्या गेला शेळ्या उभा राहायला कुठे तुम्हाला उभा राहायचं ते पण आता मामा तू गावठी वापरतो, मी बोलतो कुठे. यांची मजा काही सकाळपासून खपा नाही. काय जेवण अंदाज काय बोलवले अंदाज नको ना. गाईज आता मोठे मामा सुद्धा आलेले आहेत मखर बघासाठी. आणि मामा कल्याणला गेले ते सामान आला, त्याच्यामुळे जेव्हा लेट बसल्यात. आणि इकडे जोरदार चालू आहे काम. या पोरावी तर नको गेले सकाळपासून.
त्याचं दात बघ एक आले यो का आलेलं अर्थ का आले अरला नो पण तू हस ना वेड्या पाण्याचं तेव्हा आता मग फटाफट मग पाण्याचं ते काय असतं? बघू शकता गाईज वरतून असा नजारा दिसतोय. गाईज पाहू शकता तुम्ही समोसा आला आम्हाला नाश्त्याला या समोसे खायला. गाईज आता घरटा लावण्याचं कार्य चालू आहे. तर काही संपूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. गाईज मूर्ती श्रीकृष्णाची असल्यामुळे वृंदावनाचा आम्ही थोडक्यात प्रयत्न केलेला आहे आणि हा पूर्ण इको फ्रेंडली असा प्रयत्न आहे. आणि याच्या बॅकग्राऊंडला जो तुम्हाला दिसत आहे इथे पूर्ण बॅनर येणार आहे आणि तो निसर्ग देखाव्याचा बॅनर असणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुम्ही निश्चिंत सांगा. आणि जर काही गरज भासल्यास आम्हाला कॅप्शनमध्ये जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आम्हाला नक्कीच संपर्क साधा. नक्कीच आम्ही तुम्हाला मदतीला लागून येऊ.